माझ्या कार डिटेलिंगच्या करिअरमध्ये साधारण 5 वर्षामध्ये मी काही अशा कमी गाड्या बघितल्या ज्यामध्ये अशा प्रकारचे डॅमेजेस कोणा एका डिटेलर नाही म्हणू शकत त्या माणसाला, आपण त्या माणसाला एक अनस्किल्ड लेबर म्हणू शकतो, अशा लोकांमुळे काही प्रॉब्लेम झालेले असतात. तसा हा प्रॉब्लेम या व्हेन्यूमध्ये झालेला आहे. जी व्हेन्यू आहे हे 5-6 वर्ष जुनी गाडी आहे आणि आपल्या क्लायंटनी या गाडीवरती कुठून तरी PPF करून घेतलं होतं. त्यांनी हे जे PPF जेव्हा केलं तेव्हा त्यांना त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नव्हती आणि वाया ते त्या व्यक्तीकडे गेलेले आणि त्यांनी ते काम करून घेतलेलं होतं. आता 5-6 वर्ष झालीत मला हे काम सुरू करून, पण काही ठराविक गाड्या माझ्याकडे अशा पद्धतीच्या आलेल्या ज्यामध्ये पूर्ण त्या माणसाने जे काम केलेलं ते एकदम खूप वाईट पद्धतीने काम केलेलं. गाडीच्या पॅनल्सवरती जेवढं पण PPF लागलेलं आहे ते PPF हे लोवेस्ट क्वालिटीचं लोवेस्ट ग्रेडचं PPF होतं आणि ह्याला आपण TPH PPF पण म्हणू शकत नाही. PVC फिल्म होती, कारण त्याचा जो ग्लू होता कम्प्लिटली ट्रान्सफर झालेला होता गाडीच्या पॅनलवरती. आपण जेव्हा PPF काढायला सुरुवात केली तेव्हा काही पॅनलचं PPF फटाफट निघालं, पण काही पॅनलचं PPF जिकडे सूर्याचा एक्सपोजर जास्त होता, जिकडे सनलाईट जास्त लागलेली होती, तो जो PPFचा भाग होता पूर्ण क्रॅक झालेला होता आणि त्यामुळे हे PPF क्रॅक होऊन त्याचा जो ग्लू आहे पेंटला ट्रान्सफर होऊन पूर्ण वाईट आणि विचित्र अवस्था झालेली होती. सो अशा प्रकारचं चॅलेंजिंग काम आपल्याकडे आलेलं होतं आणि हे काम आपल्याला करण्यासाठी साधारण 10 ते 15 दिवस लागले होते. येस, यू हर्ड इट राईट, कारण हे जे काम जे आहे हे करताना तुम्हाला हाताची गरज लागते. हे कोणत्याही मशीनने न होणारं काम आहे, त्यामुळे एवढा वेळ लागला या कामामध्ये. आणि गाडीच्या पॅनलवरती खूप सारे डेंट्स पण होते, तर 2-3 पॅनल आपण डेंटिंग पेंटिंग पण केलेले आहेत. सो ही कामाची सुरुवात काही अशा प्रकारे झाली. आपण गाडीचं PPF काढायला सुरुवात केली, त्यानंतर गाडीचा जो ग्लू आहे तो ग्लू साफ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण गाडीचं डेंटिंग पेंटिंग केलं आणि पुन्हा गाडीचं डिटेलिंग केलं. आणि गाडीचं डिटेलिंग झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा PPF केलेला आहे. अल्पाईन प्रो सिरीज या कंपनीचं PPF आपण केलेलं आहे आणि हे 200 मायक्रॉनचं TPO PPF येतं. या PPFची खास गोष्ट म्हणजे हे PPF सेल्फ फिलिंग खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि स्क्रॅच रेजिस्ट खूप चांगल्या पद्धतीने करतं. तुम्ही हा PPFवरती जरी चावीने जरी स्क्रॅच केला तरी तो इझिली होत नाही. सो हे PPF आपण या गाडीवरती केलेलं आहे. तुम्हाला ऑल ओव्हर या गाडीची प्रोसेस दाखवतो, काम कसं झालं काय झालं आणि हे चॅलेंजेस तुम्हाला व्हिडिओ बघताना कळतीलच हे किती चॅलेंजिंग काम होतं. आणि PPF काढल्यानंतर जो ग्लू काढताना जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करायला 4 ते 5 दिवस लागलेले आहेत आपल्याला, पण ती प्रोसेस पूर्ण दाखवत नाही आहे कारण तुम्ही वैतागाल. हे सगळं काम बघताना आम्हालाच खूप त्रास झाला, तर तुम्हाला पण त्रास होईल. तो पूर्ण प्रोसेस मी टाकत नाही आहे. कमी वेळामध्ये ज्या गोष्टी मला दाखवता येतील, व्यवस्थित दाखवता येतील त्या गोष्टी मी दाखवतो आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि एंडला तुम्हाला गाडीचे फायनल रिझल्ट्स बघायला मिळतील. सो स्टे ट्यून.
ॲक्च्युली आम्ही योगी डिटेलिंगकडे याच्या आधी पण आलेलो, जेव्हा त्यांनी एक डिटेल सर्व्हिसिंगचं ऑफर काढली होती. त्यापासून आम्ही योगी डिटेलिंगच्या कामावरती खूप खुश आहोत आणि डिसाईड केलं की गाडीला नवीन PPE करूया, कारण की PPF एकदमच वाईट स्थितीमध्ये होतं. थँक्यू योगी, खूपच सुंदर गाडी दिसते आणि आता चालवायला जी मजा येणार आहे ना, थँक्यू व्हेरी मच. सो मित्रांनो, कसं झालं काम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे जे काम आपण केलेलं आहे या कामाची पूर्ण प्राइसिंग तुम्हाला शेवटी दिसेलच. आपण हे जे PPF केलेलं आहे हे आपला स्वतःचा ब्रँड आहे, अल्पाईन प्रो सिरीज. तुम्हाला तुमच्या गाडीवरती PPF करायचं असेल तर जे प्राइसिंग आहे ते अशा प्रकारे असेल. तुम्ही आता बघू शकता आणि मला कॉल करून तुमच्या अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बघत राहा डिटेलिंग योगी. थँक्यू सो मच.